नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत। आजचा आपला विषय आहे पाय आणि घोट्याच्या आजारावर अत्याधुनिक उपचार तसेच संधिवात, गुडघेदुखीवर लेझर आणि रोबोटिक उपचार। आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर श्याम ठक्कर। डॉक्टर नमस्कार। नमस्कार। पुण्यातील रोबोटिक नी रिप्लेसमेंटसाठी सुप्रसिद्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर श्याम ठक्कर हे अग्रगण्य फूट अँड अँकल सर्जन आहेत। मुंबईत येथे जन्म झालेल्या डॉक्टर श्याम ठक्कर यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर अमेरिकेमध्ये फूट अँड अँकल या विषयात त्यांनी फेलोशिप बहाल केली। कुशाग्र बुद्धिमत्ता, जिज्ञासूपणा, कामाप्रती असलेली श्रद्धा, कौशल्यपूर्ण अशी शस्त्रक्रिया अशी काही त्यांची वैशिष्ट्ये। अंदाजे 500च्या वर फूट अँड अँकल शस्त्रक्रिया आणि 100च्या वर रोबोटिक सांधेरोपणाचा प्रचंड असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। पुणे येथे लोकमान्य हॉस्पिटलच्या सेनापती बापट रोड या हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत। सोबतच लोकमान्यच्या मुंबई, दादर, ठाणे, कोल्हापूर, पुणे, जळगाव, औरंगाबाद आणि बेळगाव या ठिकाणीही त्यांची ओपीडी असते। लोकमान्य हॉस्पिटलने नुकताच 12,000 रोबोटच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या नी रिप्लेसमेंटचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे। त्यामध्येही डॉक्टर श्याम ठक्कर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी हे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सर्जरी होणारे देशातले अग्रगण्य हॉस्पिटल आहे। लोकमान्य हॉस्पिटल हे पुण्यामध्ये सेनापती बापट रोड, स्वारगेट, निगडी आणि चिंचवड येथे असून यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी ओपीडीज आहेत। मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद तसेच आंतरराष्ट्रीय डॉक्टर श्याम ठक्कर परदेशात सुद्धा देतात। बांगलादेश, मिडल ईस्ट, आफ्रिकन या देशात विविध ठिकाणी ते ओपीडी करतात। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, आपल्या देशात सामान्यपणे पाय आणि घोट्याच्या समस्या नेमक्या काय आहेत? साधारण आपण बघितलं तर आपल्या देशात पाय आणि घोटा खूप निग्लेक्ट केलेला आहे। तर घोट्याच्या आणि पायाचे आजार म्हणजे पायाची विकृती, बोटाची विकृती, संधिवात, गुडघ्याचे आजार जे असतात ते सुरुवात ॲक्च्युली गोट्यापासून होतात। फ्लॅट फूट, डायबिटिक फूट असे खूप प्रकारचे आजार आहेत ते खूप दुर्लक्ष होत जातात। तर आपण ह्या एक मेसेज देतोय की पाय आणि घोट्याचा आजार महत्त्वाचा असतो, त्याचं लक्षण द्यावं, त्याचं निदान करून घ्यावं आणि लवकरच फूट आणि अँकल एक्सपर्ट किंवा स्पेशलिस्ट त्यांना आपण भेटून त्याचं निदान करून घ्यावं। नक्कीच डॉक्टर, अनेकांच्या पायाच्या बोटामध्ये विकृती असून ते कष्टाने आयुष्य जगतायत, तर त्या समस्यांवर काही उपाय आहेत का? तर आपण बघतो खूप वयस्कर लोकांचे पाय बोटांचे विकृती असते। काही लोकांचे बोटां आतमध्ये वळलेले असतात, काही लोकांचे बाहेर वळलेले असतात, पण तरी ते आपलं आयुष्य चालवत दुखापतमध्ये चालवतात। कारण बेसिकली त्यांना काही ट्रीटमेंट कोणी सजेस्ट करू शकत नाही, कारण लोकांकडे ऑप्शन्स नाही आहेत। त्यांना वाटतं की हा आपल्याला ह्याच्याने जीवच लागेल। पण आपल्या एक फूट अँड अँकल स्पेशलिस्टद्वारा जर आपण त्याचं निदान करून घेतलं तर आपल्याकडे अन्य प्रकाराचे शस्त्रक्रिया आहेत। प्रत्येक आजारासाठी आपल्याला काही ना काही ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत। स्टार्टिंग आपण जर करतो तर सुरुवातीला आपण ब्रेसेस किंवा पट्टे देतो, ज्याच्याने आपण विकृती आधीच्या स्टेजमध्ये थांबवू शकतो। पण जर विकृती खूपच वाढत गेली तर आपल्याला शस्त्रक्रियेचीच गरज पडते। नक्कीच डॉक्टर, सपाट पाय म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्याशी संबंधित नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? तर सपाट पाय म्हणजे फ्लॅट फूट म्हणतो। तर आपल्या पायाला आतल्या बाजूला एक कर्व असतो, त्याला आपण आर्च म्हणतो, फूट आर्च। तर 3 प्रकारचे असतात, एक नॉर्मल आर्च, फ्लॅट फूट आणि हाय आर्च। जास्त करून फ्लॅट फूट आपल्याला या प्रदेशात दिसतो आणि त्याच्या संदर्भात जे आजार आहेत ते गुडघेदुखी, पाठदुखी हे सगळे आहेत। तर फ्लॅट फूटमुळे काय होतं की सुरुवातीला आपला आतला जो आर्च आहे तो फ्लॅट व्हायला लागतो। त्याचे स्टेजेस असतात, स्टेज 1, 2, 3, 4। तर सुरुवातीच्या स्टेजला फक्त फ्लॅट असतो आणि पेशंटला काही त्रास नसतो। पण जसं हे वाढत गेलं फ्लॅट फूट, तसं पाय बाहेर वळायला लागतो, पंजा बाहेर वळायला लागतो, आपलं पादत्राणे आतल्या बाजूला घासायला लागतात आणि त्याचे आजार सुरू होतात। फॉर एक्झाम्पल म्हणे तर पायाच्या आतल्या बाजूला सूज येणे, जास्त चालणं की सूज वाढते, सकाळच्या वेळेला पाय अकडून जाणे आणि सूज आपल्याला वाटतं की हे सूज डायबिटीज, ब्लड प्रेशर या कारणामुळे असेल, पण ते ट्रीटमेंट केल्यानंतरही ती सूज उतरत नाही आणि चालले की ती सूज वाढत जाते। आपण दुर्लक्ष करत राहतो आणि शेवटी तो आजार खूपच वाढत जातो। नक्कीच डॉक्टर, याचे नेमके स्टेजेस कोणते कोणते आहेत? तर आपण जर बोललो तर ते स्टेज 1, 2, 3, 4 असतं। स्टेज 0 म्हणजे एसिम्प्टोमॅटिक, म्हणजे काही त्रास नसतं, फक्त फ्लॅट फूट असतं। तर ते दिसून येतं पण त्याचं काही उपचार करायची गरज नसते। स्टेज 1 म्हणजे फ्लॅट फूट, ज्याचा त्रास सुरू होतो। त्रास तर काय, स्टेज 1 मध्ये पायाच्या आतल्या बाजूला, घोट्याच्या आतल्या बाजूला सूज येणे किंवा दुखणे, हे जास्त करून
ॲक्टिव्हिटी रिलेटेड असतं, म्हणजे काम रिलेटेड, जास्त पळणे, धावणे, उभे राहणे, त्याच्यामुळे पायाच्या आतल्या बाजूला सूज येते. स्टेज 2मध्ये की फ्लॅट असल्याशिवाय तो पाय बाहेर वळायला लागतो, त्याला स्टेज 2 म्हणतात, ज्याच्यात घोट्याला सूज वाढत जाते, पायाचा आकार बदलत राहतो. आणि स्टेज 3 म्हणजे पायाचा आकार एवढा बदलला आहे की आपण ते सरळ करता येत नाही. हाताने जरी त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते येत नाही, त्याला स्टेज 3 म्हणतो. आणि स्टेज 4 म्हणजे कंप्लीट झीज, पूर्ण सांध्यामध्ये घोट्याच्या आणि पायाचे जे बारीक सांधे आहेत त्यांच्यामध्ये झीज येणे, ती स्टेज 4 असते. असे स्टेजेस असतात. बरोबर. डॉक्टर, सपाट पायाचं निदान नेमकं कसं करावं? तर आपण एक थोडक्यात एक साधारण एक्झाम्पल दिलं तर, आपण आपले ओले पाऊल बाथरूममध्ये बाहेर आले आणि आपण आपले स्पर्श बघितले तर ते आपल्याला एक आर्च कळून जातो. जर तो आर्च आपल्याला वाटला की नाही हा आधी वेगळा होता आणि आता वेगळा होत चालला आहे, तर तो एक पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण की जसं आपण बोललो, पायाच्या आतल्या बाजूला, घोट्याच्या आतल्या बाजूला सूज येणे, आणि ही सूज कोणत्याही उपचारांमुळे कमी होत नाही. औषध गोळ्या घेतले किंवा BP डायबिटीसचे ट्रीटमेंट केलं तरी ते कमी होत नाही. तर हे दुसरं लक्षण आहे. जर हे स्टेज, जसं आपण बोललो, स्टेज वाढत गेली तर सूज वाढते आणि झीज वाढते. झीज वाढली की कंटिन्यूस पेन असतं, दिवस रात्र दुखापतमध्ये पेशंटला ते सहावं लागतं. नक्कीच. डॉक्टर, सपाट पायावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होऊ शकते का? तर आपल्या प्रदेशात फूट आणि अँकल, जसं आपण म्हणलो, खूप निग्लेक्टेड असतं, तर त्याचे शस्त्रक्रियाचे ऑप्शन्स खूप लिमिटेड डॉक्टरांना माहिती असतं. फॉर एक्झाम्पल, फ्लॅट फूट असेल आणि पेशंटला ऑप्शन दिलेच नाही जात. पण आपल्याकडे प्रत्येक स्टेजला प्रत्येक वेगळी ट्रीटमेंट असते. जसं आपण सुरुवातीला स्टेज 1 किंवा स्टेज 2मध्ये आपण जर निदान केला तर त्याला आपण काही वेगळ्या प्रकारचे ऑर्थोसिस किंवा इन्सोल बुटामध्ये देऊ शकतो, वेगळ्या प्रकारचे चप्पल बनवून देऊ शकतो. त्यांना आपण काही एक्सरसाइजेस सांगू शकतो ज्याच्याने ते पायाचा जो आकार आहे तो आपण जसा आहे तसं थांबवू शकतो, जे तसं वाढे नये त्यासाठी आपण बऱ्या प्रकारचे व्यायाम सांगतो, काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज सांगतो. ह्याच्यामुळे खूप लोकांना, ऑलमोस्ट 70-80% लोकांना पुढे त्रास होत नाही. पण जर हा वाढत गेला तर मग त्याला शस्त्रक्रियेची गरज पडते. शस्त्रक्रियेमध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे असतात. थोडक्यात सांगितलं तर, एक म्हणजे रिकन्स्ट्रक्शन आणि एक असतं फ्युजन. तर रिकन्स्ट्रक्शन म्हणजे जसं आपलं स्टेज 2B किंवा 3 स्टेज असेल तर ते आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. म्हणजे जर तो आकार नॉर्मल हाताने मॅन्युअल प्रेशरने तो आकार आपल्याला नॉर्मल आणता आलं तर ते रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणतात. आणि जर पायाची विकृती एवढी वाढली की ते सरळ होतच नाही आणि थोडं जरी सरळ करायला गेलो तर ते इतकं त्रास होतो, इतकं दुखतं, तर ते स्टेज 4 असतं. तर त्या स्टेजमध्ये आपल्याला फ्युजनची सर्जरी लागते. फ्युजनची सर्जरी म्हणजे जे हाडांमध्ये झीज असते ते दोन्ही हाड एकमेकांना फ्यूज करून टाकायचे. जसे आपण गुडघ्यासाठी बघतो की नी रिप्लेसमेंट करतो, पण हे पायाचे सांधे खूप छोटे छोटे बारीक असतात, त्यांच्यात रिप्लेसमेंटचा ऑप्शन नसतो, त्याला आपण फ्युजनचं ऑप्शन देतो. आता लोक विचार करतील की फ्यूज केलं तर पाय सरळ कसं राहील आणि चालायला कसं होईल. पण ते फ्युजनचे पण स्टेजेस असतात, वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. प्रत्येक, जसं आपण व्हिडिओ पाहत होता, फ्लॅट फूटची सर्जरी नंतर पण पेशंट व्यवस्थित चालतोय. तर ते आपल्याला ही भीती नाही की ऑपरेशन नंतर चालणार की नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की चालायला व्यवस्थित होणार की नाही. तर ते सगळं शक्य आहे. फक्त खूपच निग्लेक्ट केलं आणि एकदमच जास्त स्टेज गेली तर ते फ्युजन खूप सांध्यांना लागतं, मग त्रास वाढत जातो. तर डॉक्टर, घोट्याच्या सांध्याभोवती अस्थिबंधन काय आहे आणि सामान्य जखम नेमकी काय असते? तर अस्थिबंधन म्हणजे एक लिगामेंट त्याला म्हणतो. दोन हाडांना, एका जॉईंटला किंवा सांध्याला धरून ठेवणारा अस्थिबंध लिगामेंट असतो. तो एका सांध्याला एक लिमिटेड मोशनमध्ये मूवमेंट देतो आणि खूप जास्त मूवमेंट आली तर ते लिगामेंट थांबवून ठेवतो. आता आपण बघितलं असेल, अँकल स्प्रेन म्हणजे पाय मुरगळणे, हे खूपच कॉमन आहे. तर ह्याच्यात काय होतं की पाय आतल्या बाजूला एवढं वळून जातो की पायाची बाहेरची बाजूची लिगामेंट खेचून जाते आणि त्याला लिगामेंट टेअर म्हणतो. तर ते अँकल स्प्रेन और लिगामेंट टेअर. आणि हे लिगामेंट सुरुवातीला खूप म्हणजे लोकांना वाटतं अरे सूज आहे आणि आपण आराम केला आणि औषध घेतले बरं झालं, पण ते बरं होत नाही. त्याला प्रॉपर चॅनलाइज करावं लागतं, सुरुवातीला रेस्ट द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करावा लागतो. तर हे लिगामेंट खूप महत्त्वाचे असतात. जर हे लिगामेंट ब्रेक झाले आणि ते व्यवस्थितपणे हील नाही झाले तर ते ॲबनॉर्मल मूवमेंट होते आणि ज्याच्यामुळे झीज वाढते.
नक्कीच. डॉक्टर, गोट्याला जी काही मोच येते त्यावर काही तुम्ही उपाय सांगू शकाल का? तर गोट्याला मोच म्हणजे आपण पाय मुरगळणे, सर्वात प्रथम आपलं प्रत्येकाचं घरेलू ट्रीटमेंट सुरुवात होते. आराम करा, लेप लावा, ऑइंटमेंट लावा, मसाज करा. तर साधारण गोष्ट आहे की राईस थेरपी म्हणतो, RICE. पहिली गोष्ट रेस्ट, दुसरी गोष्ट आईस, तिसरी गोष्ट कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन. तर हे खूपच महत्त्वाचं आहे सुरुवातीचे 2-3 दिवसात. जर हे आपण प्रॉपरली फॉलो नाही केले तर ते व्यवस्थित हील होत नाही. तर माझं म्हणणं आहे की कोणत्याही मोचमध्ये किंवा पाय मुरगळण्यामध्ये मसाज वगैरे करू नका. कोणत्याही प्रकारचं ऑइंटमेंट लावू नका, लेप लावू नका. फक्त पाय स्थिर ठेवायचं. जर तुम्ही डॉक्टरांकडे गेले तर ते प्लास्टरमध्ये असेल तर बरं होईल. खूप जास्त सूज नसेल तर क्रेप बँडेज पण लावू शकतो. पण रेस्ट महत्त्वाचं आहे. आणि आईस लावायचं. हॉट पॅक अजिबात, गरम पॅक अजिबात नाही लावायचं. आईस आणि कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन. आपण जर सूज असताना जर चालत राहिलो तर ते सूज वाढत राहणार आणि अस्थिबंधांना अजून प्रॉब्लेम होणार. तर एलिव्हेशन पण खूप महत्त्वाचं आहे. तर ही पहिल्या स्टेजमध्ये ही थेरपी असते. जर आपण ही फॉलो केली तर आपल्याला पुढे जाऊन त्याचा त्रास कमी होतो. नक्कीच. डॉक्टर, बरेच वेळा आपल्या टाचा दुखतात, तर त्याच्यामागे नेमकं काय कारण असू शकतं टाचदुखी? तर टाचदुखी मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी टाचदुखीचं आजार केलाच असेल, त्यांना प्रॉब्लेम झालाच असेल. तर टाचदुखी म्हणजे आपण जर सामान्य ऑर्थोपेडिक सर्जन किंवा कोणाकडे गेलो तर सर्वप्रथम आपल्या लक्षात येतं ते प्लांटर फेशियाटिस. तर प्लांटर फेशियाटिस एक टाचेच्या खालच्या बाजूला, तळपायाच्या खालच्या बाजूला एक पट्टा असतो जे आपल्या टाचेला चिटकलेला असतो आणि जिथे फाटल्यामुळे, झीज झाल्यामुळे ती सूज येते आणि टाच दुखायला लागतो. पण मला हे सांगायचं आहे की टाचदुखी म्हणजे फक्त ही एक गोष्ट नसते. टाचदुखीचे 8-10 प्रकारचे कारण असतात. टाच कोणत्या बाजूला दुखते, जर खालच्या तळपायाला बाजूला दुखते का मागच्या बाजूला दुखते, ते खूप महत्त्वाचं असतं. जर मागच्या बाजूला असेल तर त्याला आम्ही हील स्पर म्हणतो किंवा हाड वाढणे. हे जर हाड वाढायला गेलं तर आपल्या मागच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्यांना इजा होऊ शकते आणि ते डॅमेज होऊ शकतं. बाकी वेगळे कारण आहे न्यूरोपॅथी म्हणतो, त्याच्यामुळे पण टाच दुखी शकतो. दुसरं कारण आहे की जसं वयानुसार वय वाढत जातं तसं आपल्या तळपायाची खालची जी चरबी असते ती चरबी कडक व्हायला लागते. त्याला हील पॅड एट्रोफी म्हणतो, त्याच्यामुळे पण टाच दुखू शकतं. दुसरे कारण आहे कॅल्किनियम स्ट्रेस फ्रॅक्चर. आपल्या टाचेचं इंग्लिशमध्ये सायंटिफिक टर्म आहे कॅल्केनियम. आणि स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे एका नावाचं फिजिकल स्ट्रेस आल्यामुळे एकाचं हाड फ्रॅक्चर झालं, त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणतो. तर ज्या लोकांचं वजन खूप जास्त असेल, खूप जास्त उभं राहणं असेल, चालणं फिरणं असेल तर त्यांना हे स्ट्रेस फ्रॅक्चर पण होऊ शकतं, ज्याच्यामुळे टाचदुखी होऊ शकते. तर निदान करणं खूप महत्त्वाचं आहे की टाचदुखीचं कारण काय आहे. जर कारण आपण शोधलं तर त्याचे उपचार खूप सोपं आहे. नक्कीच. तर डॉक्टरांसोबत, डॉक्टर श्याम ठक्कर यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर श्याम ठक्कर, त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आत्ताच तुम्ही म्हणालात की हील स्पर, तर या हील स्परवर तुम्ही कशा पद्धतीने उपचार करता? तर हील स्पर म्हणजे ही एक सांगायचं मला मेसेज द्यायचं की हील स्पर जर टाचेच्या खालच्या बाजूला असेल तर त्याला कॅल्केनियल स्पर म्हणतो किंवा प्लांटर कॅल्केनियल स्पर म्हणतो. तर हा जो स्पर आहे तो आपल्याला कधी खूप कमी लोकांना म्हणजे 1 ते 5% लोकांमध्ये तो स्पर प्रॉब्लेम देण्यादायक असतो. पण जो हा स्पर जर टाचेच्या मागच्या बाजूला असेल तर त्याला रेट्रो कॅल्केनियल स्पर म्हणतो. तर हे जे स्पर आहेत ते हाड वाढल्यामुळे पायाच्या मागच्या बाजूची जी स्नायू आहेत त्याला इजा होते आणि ते प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मला हे सांगायचं की टाचेच्या खालच्या बाजूला स्परची एवढी काळजी घेण्याची गरज नाही आहे. मागच्या बाजूला असेल तर ते आपल्याला निदान करून घ्यावं लागेल. आणि जर ते स्पर वाढत गेलं तर आपल्याला ते एक शस्त्रक्रिया करून ते स्पर हाडाचं वाढ कमी करावा लागतो आणि जे स्नायू फाटलेले ते स्नायू रिपेअर करावे लागते. आणि जर हे आपण केलं नाही तर इव्हेंच्युअली तो शीर जी आहे ती फाटायला लागते आणि मग प्रॉब्लेम वाढायला लागतो. बरोबर. डॉक्टर, मधुमेही पाय म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे? सो मधुमेह म्हणजे डायबिटिक फूट. जर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की इंडिया इज डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. म्हणजे इंडियामध्ये एवढे डायबिटीसचे केसेस आहेत आणि प्रत्येक डायबिटीसच्या केसेसमध्ये पायाला किंवा हातांना, जास्त करून पायाला
मज्जातंतू जे असतात त्यांना इजा होते, ज्याच्यामुळे न्यूरोपॅथी म्हणतो, ज्याला न्यूरोपॅथी. हे न्यूरोपॅथी जर वाढत गेली किंवा शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर हे मज्जातंतूंना डॅमेज व्हायला लागतो आणि पायाचे जे वेदना आहेत ते कमी होऊन जातं, जे स्पर्श ते कमी होऊन जातं, ज्याच्यामुळे काय होतं की पायाचे जे हाडं आहेत ते मेल्ट व्हायला लागतात, वितळायला लागतात. त्याला आपण चार्को फूट किंवा डायबेटिक फूट म्हणतो. आता ह्याच्यामुळे काय की इन्फेक्शनचे चान्सेस खूप होतात. आपण जर बघितलं तर खूप लोकांना डायबेटिक फूट सुरुवात एक कुरूपमुळे होतं. पायाच्या तळपायाच्या कोणत्या तरी भागाला एक कुरूप येतो आणि आपण ते साध्या कुरूपसारखं त्याला ट्रीट करत राहतो, पण ते कुरूप बरंच होत नाही. तर ते कुरूपचं कारण आहे की पायाचा आकार बदलून गेला असतो डायबेटिक फूटमुळे, डायबिटीजमुळे. तर हा जर कुरूप वाढायला गेला तर तो सुरुवातीला कुरूप होतो, नंतर वाढत वाढत अल्सर होतो. तेच अल्सर जर वाढत गेलं तर ते पूर्ण स्किन डॅमेज होते किंवा नेक्रोसिस होते, काळी पडून जाते आणि शेवटी गँग्रीन व्हायला सुरुवात होते. जर हे गँग्रीन व्हायला लागलं तर शेवटी हे शेवटची स्टेज आहे आणि खूप लोकांचं निदान ह्या स्टेजला झाल्यामुळे डायबिटिक फूटला असं मान्य आहे की डायबिटिक फूट झाला की पाय कट करावा लागतो किंवा ॲम्प्युटेशनच करावा लागतो, पण असं बरोबर नाही आहे. बरोबर. डॉक्टर, डायबिटीजचा पाय विच्छेदनात उतरतो म्हणजे ती जखम वाढत जाते, हे खरं आहे का? यामध्ये काय सांगाल? तर डायबिटिक फूटमध्ये सर्वात प्रथम ट्रीटमेंट आहे की त्याला प्रिव्हेंट करायचं, म्हणजे अल्सर होऊ द्यायचं नाही किंवा गँग्रीन होऊ द्यायचं नाही. एकदा झालं तर परत रिव्हर्स आणायचं खूप कठीण आहे. तर त्याला कसं आपण सांभाळायचं, म्हणजे सुरुवातीला कुरूप झाला तर आपण चांगल्या पदत्राणे वापरायचे. नॉर्मल आपण जे चप्पल सँडल वापरतो त्याच्यात एवढं मऊ नसतो किंवा त्याच्यात कुशनिंग एवढं नसतो. दुसरी गोष्ट की उघडे पाय असेल म्हणजे उघडे चप्पल, त्याच्यामुळे डायबिटीजचे असलेल्या लोकांना ज्यांना न्यूरोपॅथी असते त्यांना काही काटा किंवा काही दगड काही लागलं तर त्यांना ते कळणार नाही आणि ह्याच्यामुळे ते जखम वाढत जाते. तर अशा लोकांमध्ये मला एक मेसेज द्यायचा आहे की आपल्या पायाला ओवाळायचं, पुढून मागे प्रत्येक दिवसाला 3-4 वेळेस हाताने स्पर्श करायचं, डोळ्याने बघायचं. कारण नॉर्मल सामान्य लोकांमध्ये काही काटा किंवा दगड लागला की लगेच कळून जातं, पण डायबिटीजच्या लोकांमध्ये ते कळत नाही आणि हे न कळत वाढत जातं. तर त्यामुळे चांगले पादत्राणे वापरायचे, पायाची खूप खूप काळजी घ्यायची आणि काही टोचा म्हणजे काही काटा लागला किंवा काही दगड असेल तर ते व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करून घ्यावी. बरोबर. डॉक्टर, घोट्याचा संधिवात म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने वेगळं ठरतं? तर संधिवात म्हणजे आर्थरायटिस, जे सांध्याचे कुडचे खराब होतात. तर जो आपला घोट्याचा सांधा आहे तो गुडघ्याच्या सांध्यापेक्षा खूप वेगळा आहे. तर घोट्याचे जे सांधे आहेत त्याच्यात झीज लवकर होत नाही, पण एकदा जर झीज सुरुवात झाली तर ते आपल्याला थांबावे लागते. कारण जर झीज खूपच वाढत गेली तर त्याला आपल्याला शस्त्रक्रियाशिवाय काही ऑप्शन पुरत नाही. तर घोट्याचं आर्थरायटिस म्हणजे अँकल आर्थरायटिस किंवा फूटमध्ये आर्थरायटिस याचे वेगवेगळे कारण असतात. तर सर्वात प्रथम आपण बघितलं फ्लॅट फूट. तर फ्लॅट फूटमुळे सगळ्यात जास्त आर्थरायटिस होतं. दुसरं वयानुसार जे झीज होते ते गुडघ्यामध्ये जास्त होते, तसं गोठ्यामध्ये वयानुसार जे झीज असते प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस ते कमी असतं. बाकी वेगळं कारण झालं की रिकरंट अँकल स्प्रेन किंवा वारंवार पाय मुरगळणे. कमी वयात पाय मुरगळला असेल आणि त्याचं दुर्लक्ष केलं गेलं आणि पाय तसंच राहिला तर त्याच्यामुळे पण आर्थरायटिस होऊ शकतं. दुसरं एक कारण आहे इन्फेक्शन म्हणजे ट्युबरक्युलोसिस, TB किंवा दुसऱ्या वेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन, त्याच्यामुळे संधिवात आर्थरायटिस होऊ शकतं. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात हा खूप शरीराच्या प्रत्येक सांध्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकतो. मग याला काय पर्याय आहेत किंवा शस्त्रक्रिया नेमकी यासाठी आवश्यक आहे का? शस्त्रक्रिया जर आपण म्हणलो तर शेवटच्या स्टेजलाच असते. सुरुवातीला प्रायमरी इम्पॉर्टन्स आहे की ते प्रिव्हेंट करण्याचं. प्रिव्हेन्शन आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. तर ज्यावेळी आपण थांबवून ठेवलं तर आपल्याला शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. थांबवण्याकरिता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत, ब्रेसिस आहेत आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे, ज्याच्यामुळे आपण काही लेवलपर्यंत थांबवू शकतो. पण जर हे वाढतच गेलं तर त्याला आपल्याला शस्त्रक्रियेशिवाय ऑप्शन नसतो. आणि शस्त्रक्रियेमध्ये आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सर्जरीज असतात. ज्याप्रमाणे आजार आहे त्याप्रमाणे आपण ट्रीट करतो. तर ॲक्च्युली ओरिजिन काय आहे, निदान डायग्नोसिस कशामुळे तो आर्थरायटिस होतं ते शोधणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यात पण 2 प्रकारचे ऑप्शन असतात. जसं आपण प्रत्येक लोकांना माहिती असतं की गुडघे बदली करणं, सांधेरोपण, तसे अँकलमध्ये
सांधेरोपणचं पण आपण नवीन आणतोय, त्याला अँकल रिप्लेसमेंट, टोटल अँकल रिप्लेसमेंट म्हणतो. हे अजून आपल्या देशात पूर्णप्रमाणे सुरुवात झाली नाही आहे, पण त्याची चर्चा चालू आहे आणि काही महिन्यात ते आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. दुसरं ऑप्शन जर हे रिप्लेसमेंट शिवाय आपण बघितलं तर फ्युजन. जसं आपण आधी बोललो, फ्यूज म्हणजे सांध्याला फ्यूज करून टाकायचं. तर हे फ्यूज केलं तर लोकांना प्रश्न येतो की मी चालणार का, कसं चालणार. बरोबर. तर ते आपण अशा टेक्निकने ते फ्यूज करतो की चालायला प्रॉब्लेम होत नाही. सुरुवातीच्या काही महिन्यांना पेशंटला ट्रेनिंग लागते आणि व्यवस्थित केलं तर होऊन जातं. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर लोकमान्य हॉस्पिटल हे पुण्यामध्ये सेनापती बापट रोड, स्वारगेट, निगडी आणि चिंचवड येथे असून यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी ओपीडीज असतात. मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर श्याम ठक्कर परदेशात सुद्धा बांगलादेश, मिडल ईस्ट, आफ्रिकन देशांमध्ये विविध ठिकाणी ओपीडी करतात. तर तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे